सांगितली आणि त्याचं महत्त्व पण सांगायला सांगितलंय. मला तिची साडी आवडते, पण त्याचं महत्त्व नाही माहिती. तू सांगशील का? हो, सांगते. साडी म्हणजे फक्त एक पेहराव नसून त्यामध्ये बरेच अर्थ दडलेले आहेत. जेव्हा एखादी स्त्री कमरेभोवती गोल साडी गुंडाळते तेव्हा ती अख्ख्या जगाला आपल्या भोवती बांधून ठेवते. अरे, हिला सांभाळणं किती कठीण आहे. म्हणूनच सांगते, जन्म आईचा, बाईचा, रूप गाईचा, एक आईचा, आईचा, एक ताईचा. साडीचा पदर डोक्यावर घेऊन ती समोरच्यांचा आदर करते. पण जेव्हा एखादं संकट समोर उभं राहतं तेव्हा तोच पदर कमरेला खोचून ती त्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज होते. कोणी आहे का घरात? अहो मॅडम, तुम्ही या ना. प्राचीला बरं वाटत नाहीये. अरे बापरे, काय झालं? काळजीचं कारण नाही. प्राची पहिल्यांदाच शहाणी झाली. माझ्या परीने मी मार्गदर्शन केलंच आहे. आता तिला तुमच्या मायेची गरज आहे. येते मी. ताई, पोटात खूप दुखतंय. घाबरू नकोस. प्रत्येक बाईचं आयुष्य नव्याने सुरू होतं जेव्हा ती वयात येते. आणि तू आता वयात आलीस. मुलगी एकदा नाही तर 3 वेळा जन्म घेते. एकदा आईच्या पोटातून, एकदा ती आई होते तेव्हा. पण तिसरी आणि महत्वाची वेळ म्हणजे ती आई होण्यास सक्षम होते तेव्हा. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला तिचा घरातला शेवटचा दिवस म्हणजे लग्न. लहानपणीचा भातुकलीचा खेळ ते आईचा सणाच्या दिवशी मला सजवणं, ते बाबांचं जीवापाड प्रेम करणं, या सगळ्या गोड आठवणी हा उंबरठा ओलांडताच मी मागेच होणार आहे.
जिंदगी बर्बाद करके रखी है मेरे बेटे। अब खड़े क्या है, जा जाके काम कर, उल्टा कहीं की। वार ये प्यार का कैसा सिला है, सहजो गए बारंबार मिला है, तन के घाव पे मरहम हया का मन का घाव है। थांब मुली नको देऊ तू तुझा जीव, थांब मुली नको देऊ तुझा जीव, या निष्ठुर समाजाला नाही या स्त्री जन्माची जाणीव, या स्त्री जन्माची जाणीव। हाती घे तू शस्त्र अन पुस्तक, हाती घे तू शस्त्र अन पुस्तक, नाही चुकवायचे कुणा पुढे आपले मस्तक, नाही चुकवायचे कुणा पुढे आपले मस्तक। मुलगी असते माहेर अन सासरचा आधार, मुलगी असते माहेर अन सासरचा आधार, हाच आहे एका स्त्री जन्माचा सार, एका स्त्री जन्माचा सार। एक मुलगी म्हणजे घराची चौकट, एक चौकट सोडून दुसऱ्या चौकटीत नांदायला जाते, नांदताना झालेला त्रास आईला सांगत नाही, अशी एक मुलगी आईच्या काळजाला तुकडा असते, मरणाच्या दारापर्यंत पोहोचते, एवढा त्रास तिला सासरी होतो। एवढा त्रास देताना सासरच्या लोकांना का लक्ष देत नाही की मुलगी एका आईच्या काळजाला तुकडा आहे। अशीच मुलगी माझीही दुसऱ्याच्या दारी जाते नांदायला, हे का सासरचे लोक विसरतात। एक मुलगी आईच्या काळजाला तुकडा असते, एक मुलगी आईच्या काळजाला तुकडा असते। या निष्ठुर समाजाला का कळत नाही एका स्त्रीचे महत्व, या निष्ठुर समाजाला का कळत नाही एका स्त्रीचे महत्व। ही स्त्री आज करीत आहे भारत देशाचे प्रतिनिधित्व, ही स्त्री करीत आहे भारत देशाचे प्रतिनिधित्व।